श्रीराम नमस्कार. आज 25 एप्रिल 2026 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 65. अक्षर ब्रह्मयोग ह्या योगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याच्यामध्ये जे संवाद झाले, जे प्रश्न भगवंताला अर्जुनाने विचारले, हे मनुष्याच्या रोजच्या व्यावहारिक जीवनाच्या अनुषंगाने विचार. रोजचं सहज जीवन जगात वास्तविक भगवद्गीता ही रणांगणावर सांगितली गेली. आणि जसं म्हणतात की माणसाला एखाद्याच वेळे संधी मिळते, तशी संधी ही अर्जुनाला मिळालेली होती की नंतर परत अशी भगवान श्रीकृष्णाबरोबर इतर प्रश्नांची उत्तरं किंवा सामाजिक ज्ञान प्राप्त करायची वेळ आली नसते. ह्या रणांगणावर दोन्ही बाजूनी कौरव असो किंवा पांडव असो, दोघांच्या ज्या मनाच्या अवस्था होत्या त्या अवस्थेला अनुषंगाने हे सगळे संवाद झालेले होते. श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण हा इथं भाग आलेला नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ आणि अर्जुन कनिष्ठ, तर तसं नाही आहे. दोघं समविचारी होते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण एखाद्याच्या संगतीमध्ये असतो, जर तो उत्तम आध्यात्मिक मार्गावर चालणारी व्यक्ती असेल तर आपण त्याच मार्गाने की तेव्हा त्याचे जे उत्तम गुण असतात ते स्वीकारतो आणि आपल्यात सुद्धा थोडासा बदल होतो. पण जर कोणी व्यसनी असेल तर त्या व्यसनांमध्ये सुद्धा मनुष्य जर गुरफटला तर काही दिवसांनी स्वतः व्यसनी होतो. आणि भगवंतांनी इथं अर्जुनाला सांगताना जे उत्तरं दिली त्याच्या एक थोडा व्यावहारिक भाग असा की आध्यात्मिक माणसाच्या सानिध्यात जेव्हा मनुष्य जातो तेव्हा सहज प्राप्ती होत नाही. आणि व्यसनी माणसाच्या सानिध्यात जेव्हा मनुष्य जातो तेव्हा त्याला सुरुवातीला व्यसन लागेपर्यंत त्याला ती रसद किंवा ते जे जसं व्यसन त्यांनी केलेलं असतं त्या गोष्टी पुरवल्या जातात. म्हणजे अधर्म किंवा वाईट गोष्टी ह्या वाढण्यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो. वास्तविक तो होता कामा नये. आणि इथं कौरवांमध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन, दुःशासन आणि इतर कौरव हे ह्याच मार्गाने चाललेले होते. जसं भीष्माचार्यांबद्दल अर्जुनाला वाईट वाटलं की माझे तात मी त्यांना कसं मारणार, त्यांनी मला लहानपणापासून सगळं शिकवलंय, हाताला धरून चालायला शिकवलंय, नीट बोलायला शिकवलंय, सर्व गोष्टी प्राप्त. पण ह्या सर्व गोष्टी प्राप्त होताना भीष्माचार्य त्यांचं कर्तव्य विसरले. जीवनामध्ये कसं असतं की काही गोष्टी ह्या तुम्हाला स्वीकारायला लागतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ती भूमिका पार पाडायला लागते. भीष्माचार्यांनी ती पार पाडली नाही. म्हणजे मागच एका भागात सांगितलं की प्रत्येक जणांनी आपापल्या स्वार्थासाठी ह्या युद्धात भाग घेतला होता. दुर्योधनाला मदत होईल, दुर्योधनाच्या बाजूने लढू, तर असं कोणाचंच झालेलं नव्हतं. प्रत्येकाचा स्वार्थ कसा साधता येईल हाच भाग होता. आणि ह्याच्यात भीष्माचार्य पण चुकलेले नव्हते. अगदी ज्यांना संजय माहिती पुरवत होता असे धृतराष्ट्र पण त्याच्यामध्ये सुटलेले नाहीत. एखादा मनुष्य कृती करतो, म्हणजे आपण असं धरून चालू की एखाद्याने सुपारी देऊन दुसऱ्याला मारायला सांगितलं आणि एखादा हत्या करतो ह्याच्या एका अमुक व्यक्तीच्या नावाने, जो सांगतो की यांनी सांगितलं म्हणून मी हत्या केली. समाजाच्या दृष्टिकोनातनं ज्यांनी गोळी झाडली किंवा ज्यांनी चाकू मारला तो गुन्हेगार, म्हणजे तुरुंगात तो जातो. पण
ज्याच्यासाठी केलं हे नंतर सिद्ध करायला लागतं की ह्यांनी सांगितल्यामुळं अमुक गोष्ट घडली, की त्याच्यामुळं त्यांनी ही कृती केली, त्यांच्याकडनं पैसे देऊन ह्या गोष्टी करून घेतल्या, असं हे नंतर सिद्ध करायला लागतं आणि ते मनुष्य सिद्ध करू शकत नाही. इथं तसंच झालं, पण त्याला मानसिक शांत काही लागत नाही. भगवंत अर्जुनाला सांगताना सांगतात मनुष्य कृती अशी करतो. काही जण काही ठिकाणी असत बघा, काड्या लावल्या असतात, कळीचा नारद म्हणतात, की त्याला बरोबर माहिती असते कुठं काड्या लावायचं, काय करायचं, आणि तो नामानिराळा राहतो. पण जो कृती करतो, म्हणजे ज्यांनी खून केला त्याच्या दुप्पट कर्मभोग ज्यांनी सांगितलं त्याच्या नशिबी किंवा त्याच्या खात्यात पडतो. दिसत नाही पण पडत असतो. हा कर्माचा सिद्धांत आहे. कोणासाठी केलं हे महत्वाचं असतं. देशाच्या सीमेवरती लढणारे जवान हे त्यांना एवढंच माहिती असतं की समोरच्याला गोळी घालणं नाहीतर आपण गोळी खाणं. हा खून होत नाही. हे धर्माचं रक्षण होतं. म्हणजे सांगतं कोण? तर धर्म सांगतो. कशासाठी केलं? तर देश रक्षणासाठी केलं. म्हणजे वैयक्तिक स्वार्थ कुठं नाही. मग ज्याच्यात वैयक्तिक स्वार्थ नाही, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, वैयक्तिक स्वार्थ त्यांचा काहीही नव्हता. अफजल खान शिवाजी महाराजांचा वैयक्तिक दुश्मन नव्हता, तो स्वराज्याचा दुश्मन होता. आणि स्वराज्य वाचवणं हे त्यांचं काम होतं राजा म्हणून. म्हणजे कुठले भोग मनुष्याला लागतात, कुठले कर्मभोग मनुष्याला स्वीकारून त्याचे भोग भोगायला लागतात, हे ह्या अनुषंगाने ठरवतं. मग भीष्माचार्यांचंही तसंच झालं. भीष्माचार्यांनी शेवटपर्यंत माहीत असून बाजू घेतली नाही. भगवंताची प्राप्ती सगळ्यांना होती. भगवंत घरातच फिरत होते कौरव पांडवांच्या. विदुराच्या बरोबर होते. कुंतीला माहिती होतं की हा जरी आपला नातेवाईक असला, आपल्यापेक्षा वयाने लहान असला, तरी हा असाधारण आहे. पण कुंतीने ह्या पांडवांना सांगितलं का की हा वासुदेव असाधारण व्यक्तिमत्व आहे, ईश्वरीय तत्व आहे? हे सांगितलंच नाही. पण जेव्हा गळ्यापर्यंत गोष्टी आल्या, जेव्हा असं कळलं की आता युद्ध अटळ आहे आणि कर्णाने प्रतिज्ञा केलेली आहे अर्जुनाला मारायची, तेव्हा सगळ्या गोष्टी तिला आठवल्या. तेव्हा प्रेम उफाळून आलं, तेव्हा वात्सल्य उफाळून आलं. आणि भगवंताला मान्य नाही. स्वार्थासाठी वात्सल्य ज्या ठिकाणी निर्माण होतं ते भगवंत कसा स्वीकार करेल? मी तुझी आई आहे आणि तू माझाच मुलगा आहेस, हे सांगायला कुंतीला काही वाटलंच नाही. वाटायला पाहिजे होतं की आपलं चुकतंय. वास्तविक खूपच चुकलेलं होतं. ज्या पांडवांना कळलं नाही की भगवान हा आपल्या बरोबर आहे, भगवंत अर्जुनाला कळलं. लोकांना प्रश्न पडतो, कळलं कसं नाही? सगळ्यांच्या बरोबर असताना श्रीकृष्ण हा परमात्म्याचा अवतार आहे हे कोणाला कळलं कसं नाही? कारण समर्पण नाही. समर्पण फक्त आणि फक्त अर्जुनाचं होतं. महाभारताचा अभ्यास केला तर लक्षात येईल, बाकी कोणाचंही अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचं जे सख्य होतं तर तेवढं सख्य कोणाचंच नव्हतं. आणि भगवंतांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अर्जुन हा स्वीकारत होता. एखाद्या समोरच्याने सांगितलेली गोष्ट स्वीकारणं, मनापासनं ती करणं, म्हणजे आपण त्याच्यामध्ये मिसळणं, असा त्याचा अर्थ होतो, जे अर्जुनाने केलं होतं. म्हणून भगवंत हा अर्जुनालाच कळाला.
इतरांना कळलाच नाही. इतरांना वाटलं फक्त हा कृष्ण अर्जुनाशी बोलतोय, काहीतरी सांगतोय. भीष्माचार्यांना माहिती होतं, द्रोणाचार्यांना माहिती होतं भगवंताचा अवतार आहे. मग जर भगवंताचा अवतार आहे हे माहीत होतं, द्रोणाचार्यांनाही माहीत होतं, तरीही मनुष्याच्या बुद्धीमध्ये काय फरक पडला नाही? बुद्धीमध्ये फरक पडायला पाहिजे होता. युद्धाचा निर्णय आधीच झालेला होता. भीष्माचार्यांना माहिती होतं हे युद्ध आपण जिंकत नाही, पण 2 दिवसामध्ये मी युद्ध संपवीन एवढी ताकद पण त्यांच्यात होती. ही पण वल्गना नव्हती. मग का घडलं असं? तर मनुष्य संकटांना कधी सामोरं जात नाही. त्याला फक्त सुखप्राप्ती हवी असते. कृष्ण अर्जुनाला सांगताना तेच सांगते की जीवनामध्ये मनुष्याला संकट, कारण भीष्माचार्यांनी जर सगळं सांगितलं असतं तर त्याला अनेक गोष्टींच्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागली असते, आणि ते देऊ इच्छित नव्हते. पण देव इच्छित नव्हते म्हणून जो क्षत्रिय धर्म होता तो फक्त त्यांनी लढला, हा एवढा क्षत्रिय धर्म पाळला, पण इतर क्षत्रिय धर्माचे गुण त्यांनी नियम पाळले नाही. मुळात धर्माचीच बाजू दिली, साथ दिली नाही, इथंच सगळं संपलं. जे सर्वश्रेष्ठ होते असे आचार्य द्रोण, त्यांनी धर्माची बाजू घेतली नाही, तिथंच त्यांचं गुरुपदाला काळिमा लागली. कारण स्वतःचा स्वार्थाचा केलेला विचार. मग भगवंत अर्जुन सांगतायत की मनुष्य सहज जीवन जगताना स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो म्हणून माझ्यापर्यंत पोचत नाही. माझ्यापर्यंत पोचायचं असेल तर 2 गोष्टी करायला लागतात. एक तर मी सगळ्यामध्ये राहून मी अनभिज्ञ आहे हे दाखवायला लागतं. कारण अनभिज्ञ ही जी अवस्था आहे ही मनुष्याला भगवंतापर्यंत नेऊन ठेवते. आपण माघार घ्यायला शिकलं पाहिजे. मी सगळ्यात हुशार आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यासारखी हुशारी नाही, हे ज्या व्यक्तीच्या, ज्या माणसाच्या विचारांमध्ये, मनामध्ये, आचरणामध्ये येतं त्याची प्रगती कधी होत नाही. पण जो परिस्थितीच्या, आणि अर्जुना लक्षात ठेव, सत्य आणि असत्य दोन्ही मारक ठरू शकतं, पण माघार घेणं तुला संकटातनं वाचवू शकतं. आपण म्हणतो काय खरं बोल, खरं बोलल्याने सुद्धा एक उदाहरण सांगतो म्हणजे पटकन लक्षात येईल. एका सिंहाला असं वाटत असतं की आपल्या अंगाला वास येतोय, आणि त्याला उगाचच मनामध्ये असा संशय असतो की आपल्या अंगाला कुठला तरी घाण वास येतोय म्हणून, आणि समोर माकड बसलेलं असतं, आणि त्या माकडाला तो विचारतो की काय रे, माझ्या अंगाला घाण वास येतोय का? ते माकड म्हणतं नाही, तुमच्या अंगाला घाण वास येत नाही. हे म्हटल्या म्हटल्या तो सिंह त्या माकडाला मारून टाकतो. तो मला वास येतोय आणि तुला कसा येत नाही? पण माकड खोटं बोलतं आणि सिंह त्याला मारून टाकतो. तो पुढं जातो तर एक हरण दिसतं. त्या हरणाला विचारतो काय रे, माझ्या अंगाला घाण वास येतोय का? हरण म्हणतं की आपण खरं सांगावं, आणि ते खरं सांगतं सिंहाला की हो महाराज, तुमच्या अंगाला खूप घाण वास येतोय. असं म्हटल्यावर त्याला अपमान होतो त्याचा, आणि तो त्यालाही मारतो. म्हणजे जो असत्य बोलला त्यालाही मारलं, आणि जो सत्य बोलला त्यालाही मारलं. पण तसाच पुढं सिंह येतो, तो बघतो एक लांडगा आहे. त्या लांडग्याला म्हणतो ह्याला विचारू. आपण म्हणतो ना बेस्ट ऑफ 2 कुठला आहे, त्याच्यातनं आपल्याला कळेल, त्याच्यातनं खरंच कळेल. पण लांडग्याने बघितलेलं असतं माकड खोटं बोलतंय, सिंहाने त्याला मारलं, आणि हरण खरं बोललं तरी सिंहाने त्याला मारलं. याचा अर्थ मी काहीही बोललो तरी सिंह मला मारणार.
पण तो सिंह समोर येऊन उभा राहतो आणि सांगतो, सांग माझ्या अंगाला घाणवास येतोय का? तो लांडगा हुशार असतो. तो म्हणतो, महाराज काय सांगू, 3-4 दिवसापासून मलाच सर्दीने नको झालंय, मलाच कुठलाच वास येत नाही. आणि सिंह त्याला मारत नाही. गोष्टीचा सारांश काय? जीवनामध्ये कधीतरी आपली बुद्धी वापरून माघार कशी घ्यायची, म्हणजे मार्ग कसा काढायचा, हे आपल्याला शिकता आलं पाहिजे. प्रत्येक सत्य गोष्ट किंवा प्रत्येक असत्य गोष्ट ही उत्तम असतेच असं नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की जीवनात तडजोड ही खूप महत्वाची आहे. आपल्याला रोज पंचपक्वान्नाचं जेवण दिलं तर आपल्याला पहिल्या दिवशी बरं वाटेल, दुसऱ्या दिवशी बरं वाटेल, तिसऱ्या दिवशी कंटाळा येईल. अर्थ काय की कुठंतरी तडजोड असणं गरजेचं आहे. तडजोड म्हणजे काय? जशी परिस्थिती येईल ती उत्तम प्रकारे स्वीकारणं गरजेचं आहे. अर्जुनाचा सगळ्यांच्या बाबतीत बघाचा दृष्टिकोन हा इथं श्रीकृष्णाला बदलाचा होता. आता श्रीकृष्ण बदलत होता. संकट जरी आलं तरी कसं येतं, अर्जुनाला सांगतोय भगवंत की दृष्टिकोन बदल. पाऊस जरी पडला, चिखल जरी झाला तरी उद्या चिखल सुकणार आहे. वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. जीवनामध्ये संकट येतात, पण त्याला तुम्ही किती महत्व देता याच्यावरती त्या संकटांचं महत्व तुम्ही स्वतः वाढवता. एखादा चुकीचा मनुष्य असेल त्याला एकदा सांगा की तुझं बाबा वागणं चुकतंय. पण त्याला जर कळत नसेल तर त्याच्यापासून तुम्ही बाजूला होणं, स्वतःला बाजूला करणं हे सर्वोत्तम झालं. म्हणजे त्याला व्यवस्थित कळतं. नाही तर तो अहमभाव असतो. षडरिपू हे असेच कार्यान्वित असतात. त्यांना षडरिपू कायमच मनुष्याच्या सभोवताली फिरत असतात. पण जर माघार घेतली तर षडरिपू काम करू शकत नाही. मूळ परिस्थिती, मूळ देह, मूळ वैचारिकता पार्था कधीच बदलत नाही. झाड कधीच उन्मळून पडत नाही. पानं गळून पडतात, पण पानं गळून पडलं म्हणजे झाडाचं अस्तित्व संपलं असं नसतं. नवीन पालवी येते, नवीन ऋतू सुरू होतो. हा नवीन ऋतू तयार होणं हाच मनुष्याचं जीवन आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनामध्ये अनंत प्रकारचे रंग, निसर्ग, भगवंत, कर्म आणि प्रारब्ध हे मनुष्याला दाखवत असतात. ते आपण स्वीकारले पाहिजेत. त्याला सामोरं जाऊन त्याच्यामध्ये स्वतःला सामावून घेऊन अलिप्त राहता आलं पाहिजे. आमच्या झाड लावलं तर ते कसं, घरात बऱ्याच जणांच्या तुळस लावतात तर तुळस टिकत नाही, मग त्याच्या काड्या राहतात. मनुष्य लगेच उपटून टाकतो. आमच्या घरामध्ये तुळस लावली पण ती वाळली आणि उपटून टाकली. कारण का? तर ती वाढली नाही, ती वाळून गेली. पण मनुष्य असा विचार करत नाही की मी त्याला वाढवायचा प्रयत्न करू शकतो. त्याचाही उपयोग करू शकतो. ते काढून ती उपटून फेकून देतो. म्हणजे काय झालं? संयम हा मनुष्याच्या देहामध्ये, विचारांमध्ये राहत नाही. जो मनुष्य उत्तम प्रकारे संयम ठेवतो तो जीवनामध्ये यशस्वी हा होतोच. कितीही वादळं आली, कितीही संकट आली, कितीही तापमान वाढलं, कितीही थंडी वाढली, तरी आकाश बदलत नाही. ऋतू, वातावरण हे बदलतं. मग मनुष्य देह हा असाच आहे. जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी ह्या बदलत असतात. त्याचा मनुष्य स्वीकार करत नाही. तू करत नाहीयेस. हे जे घडतंय हे चुकीचं घडतंय. हा प्रत्येक जण स्वार्थी आहे.
आज अजून त्यांना माझी ओळख होत नाही. भगवंत जेव्हा दोघांना भेटायला गेले, जसं म्हणतो ना, भगवंत कधीच असं करत नाही की डायरेक्ट परस्पर शिक्षा करतो. त्या राज्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की दूत म्हणून गेले, तेव्हा स्वतःचा देह त्यांनी वाढवला, स्वतःची चुणूक दाखवली. ती का दाखवली होती? तर कुठंतरी मनुष्याला स्वतःमधल्या झालेल्या चुकांची जाणीव होऊ शकतं आणि त्यातली काही माणसांची मतपरिवर्तन होऊ शकतं. पण मनुष्य स्वार्थामध्ये एवढ्या डुबले होते बघा. एवढ्या राजदरबारामध्ये भगवंतांनी स्वतःच्या रूपाची, स्वरूपाची, दोन्हीची ओळख करून दिली. पण उपस्थितातल्या एकाला तरी वाटलं का की बाबा रे नाही, हे एवढं दाखवलंय, भगवंताचा अवतार आहे, आपण त्याच्या बाजूला जावं, आपण त्याच्या चरणी आपल्याला लीन करावं? कोणालाही वाटलं नाही. प्रत्येक जण प्रत्येकाची इच्छा स्वतःची पूर्ण करण्यासाठी युद्ध लढलेला होता. म्हणून ह्याला वासना म्हणतात. भीषण वासना. भीष्माचार्य म्हणजे काय? भीषण वासना आहे, संपतच नाही आणि शेवटी काट्यांवरतीच जाते. द्रोण तसंच डगमगत असतो. आपण जेवताना आधी बघा पत्रावळीमध्ये द्रोण ठेवतात. ते वाढलं आपलं, आपण जेव्हा तो ठेवतो आणि जेव्हा ते वाढायला येतात ना, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा भीती असते की त्याच्यात ते आमटी किंवा काय वाढलं ते असं ते कलंडणार नाही ना. मग आपण तसा तो हाताने करतो. हे जुन्या काळातलं सांगतोय, आत्ताचं हे बदललेली आहे परिस्थिती. पण त्याला द्रोण का म्हणतात हा कधी विचार केला का? जो डळमळीत असतो त्याला द्रोण म्हणतात. ज्याच्यामध्ये स्थिरता कमी असते, जो स्वतःच्या बाहेरचं जे आकारमान असतं हे येणाऱ्या गोष्टींवरती दोलायमान अवस्थेत जातं, त्याला द्रोण म्हणतात. तो असा होतो बघा. मग आपण तो धरतो, आपण धरायला गेला की तो जास्त तिरका होतो किंवा तो फाटतो. म्हणून घेताना द्रोण किंवा 1-2 द्रोण घेतले जायचे. पण आपण कधी विचार केलाच नाही. आपल्याला वाटलं की वाटीच्या जागी तेव्हा जुन्या काळी केलेला हा एक वाटीच्या जागी पर्याय असेल. नाही. तुम्ही जेवताना किती स्थिरता करता. वाटीमध्ये आपण जेव्हा आमटी घेतो तेव्हा आपण आपलं मन तिथं तेवढं केंद्रित करतो का? आपल्याला माहिती असतं वाटी काय हलणार नाही, वाटीतनं काही सांडणार नाही. पण जेव्हा द्रोणातनं तुम्ही अन्न खाता, एकदा घरी हा प्रयोग करून बघा. द्रोणातनं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं मन त्या पदार्थावरती केंद्रित होतं. का होतं? कारण ते आपल्याला माहिती असतं हे डळमळत आहे. ते डळमळ स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही आटापिटा चालू असतो तुमचा. मग ही अस्थिरता म्हणजे हे सुरुवातीला ही पद्धत नव्हती म्हणून केलेलं नाहीये. हे ह्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. द्रोण करताना शास्त्र आहे. नुसतं आकारमान बदललं, तीच पानं, तीच पळसाची पानं, पण खाली काही गळत नाही. पण पत्रावळीच्या मध्ये घेतलं की त्यातनं भोग पडून काहीतरी गळतं. रचना म्हणजे गळून पडतं. लक्षात घ्या. कसं आहे बघा, आपल्या रोजच्या जीवनात अध्यात्म कसं आहे, जे गळून पडतं तेच तुम्हाला जगायला शिकवतं. पत्रावळी असो, द्रोण असो, तुम्ही जेव्हा ते एकत्र करता जेवण झाल्यानंतर, तेव्हा त्यातली पूर्ण तुम्हाला शीतं काढायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही शीतं काढता तेव्हा तो ते पान त्याचं स्वतःचं अस्तित्व दाखवतं. ही गंमत आहे. नसेल तर एकदा करून बघा. कारण करून बघितल्याशिवाय आपण कसं स्थिरता मनाची आणायची. जो व्यक्ती
ह्या पत्रावळीच्या पानात आणि द्रोणात जेवतो, ज्याला अस्थिरता असेल, ज्याला हातात कंप असेल, तर तो स्थिर होऊ शकतो. इतकी ताकद आहे त्याच्यात. जेवढी वस्तू हलकी तेवढी ती उचलायला आणि सांभाळायला कठीण असते, आणि जेवढी वस्तू जड असते तेवढी ती सांभाळायला सोपी असते. जेवढं पेन हलकं असतं, जेवढं प्लॅस्टिक हलकं असतं, तेवढं तुम्ही हात केलात तर काही वेळाने हात असा थरथरायला लागतो. मग द्रोणाचं जे आहे, पत्रावळीचं आहे, हे असंच आहे. जेव्हा तुम्ही शेवटचा घास खाता आणि मग नंतर ते जेव्हा ते चुरा करता, तेव्हा त्याचा सुगंध पण तुम्हाला येतो. तो तुम्हाला नकोसा नसतो, हवाचा असतो, आणि त्यांनी मनाला स्थिरता येते. आणि हाच द्रोण, हीच पत्रावळ भगवंतांनी इथं भगवद्गीतेत आणली. याच ठिकाणी अर्जुना, हे जे देह जेव्हा मुक्त होतील, तेव्हा या दोलायमान अवस्थेतल्या पत्रावळीमध्येच जेव्हा हे संपतं, हे युद्ध संपतं, जेव्हा पिंड केली जातात नंतर, तेव्हा ह्या पत्रावळी आणि द्रोणामध्ये केली जातात. आणि हे ज्या दोन्ही गोष्टींची निवड आहे ही भगवंतांनी केलेली आहे. जीवन दोलायमान अवस्थेत स्थिर कसं करायचं हे द्रोण शिकवतो. द्रोणाचार्यांची अवस्था दोलायमान अवस्था होती, पण मी स्थिर आहे हे ते दाखवत होते. म्हणून त्यांना आचार्य द्रोण म्हणतात, गुरु द्रोण नाही म्हणत. मागं सांगितलं होतं, हे गुरु नाही होऊ शकत, स्वतः दोलायमान आहेत. आणि मग भगवंत इथं अर्जुनाला ह्याच अनुषंगाने पुढं देत आहेत. जी अवस्था आहे ती स्वीकार. मनुष्य स्वीकारत नाही, आहे ते सोडून दे परिस्थिती. जसं मनुष्याचं कर्म आहे, जे पूर्व कर्माच्या बरोबर तो ह्याचा जन्म ह्या जन्मात झालेला आहे, ते पूर्व कर्म त्याला भोगाचंच आहे, पण सद्य कर्म हे सुद्धा त्याला भोगाचं आहे. जो व्यक्ती याचा सहज स्वीकार करतो तो माझ्याबरोबर असतो. काल एक पॉडकास्ट रेकॉर्ड केला, त्याच्यात एक उदाहरण दिलं होतं, ते इथं देतोय, इथं पण सांगतो की गजेंद्र मोक्ष स्तोत्र जे आहे, त्या स्तोत्रामध्ये तो जो हत्ती असतो तो पूर्वजन्मीचा राजा असतो, जो विष्णूची खूप मोठी सेवा करायचा. आणि त्याला त्या विष्णूच्या सेवापोटी तो तपश्चर्याला जातो. आणि तपश्चर्या करता करता तिथं जेव्हा बसला असताना अगस्त्य ऋषी येतात. आणि त्यांना असं वाटत असतं की हा राजा आहे, ते ओळखतात हा राजा आहे, भगवंताचं नामस्मरण करतोय. पण त्यांना असं वाटतं की यांनी माझं स्वागत करणं गरजेचं आहे. कारण राजा बघतो कोण आलंय, अगस्त्य ऋषी आहे, ठीक आहे, हरकत नाही, डोळे मिटून परत साधना कंटिन्यू. अगस्त्य ऋषींना राग येतो, मी एवढे महान ऋषी असून सुद्धा ह्यांनी माझा स्वीकार केला नाही, माझं आदरातिथ्य केलं नाही. आणि जुन्या ऋषींना माहितीच होतं आपल्याला की शाप देण्यामध्ये सगळेच एक्सपर्ट. लगेच त्यांना सांगितलं की तुझी अक्कल जी आहे ती इतकी मंद झाली आहे का की ती हत्तीसारखी चालतीये. बुद्धिवान हत्तीला मानलं जातं, पण चाल त्याची अतिशय हळू असते, हत्तीची चाल. जीवनामध्ये बुद्धी सर्वोत्तम जो असते, ज्याची बुद्धी सर्वोत्तम असते, तो कधीच घाई गडबडीत काही अस्वस्थ दिसत नाही, तो शांत असतो. तो त्याची मुवमेंट, त्याची हालचाल कधी दाखवत नाही, जशी हत्तीची असते की त्याला तुम्ही काही करा, त्याला काही वाटत नाही, त्याला काही कळत नाही. असं ते ऋषी त्याला म्हणतात की पुढच्या जन्मी तू हत्ती होशील. आणि जसं झालं की तो सिक्वेन्स जोडायला लागतो, तसंच एक ऋषी त्यात एका तलावामध्ये स्नान करत असतात. एक गंधर्व येतो,
त्याला काय हुक्की येते, त्याला ऋषींची चेष्टा करायची, पाण्याखाली जातो आणि त्यांचा पाय धरतो मगर म्हणून. ते बाहेर ते ओळखतात की हा गंधर्व आहे, त्याला बाहेर ओढतात आणि सांगतात तुला खूप मगर व्हायची हौस आहे ना, तू मगरच होशील. तो मगर होतो आणि त्यात तळ्यात राहतो. पण म्हणले तुझा उद्धार भगवान विष्णू करते. दोन गोष्टी इथं माहिती पडतात. जेवढे शाप दिले गेले त्या शापाचं परत निवारण कसं करायचं हे पण तिथंच सांगितलं गेलं आहे. तसं इथंही सांगितलं गेलं. आणि मग तो पुढच्या जन्मी तो राजा जो होता इंद्रद्युम्न ना होता, तो हत्ती होतो. अहंकार, मनुष्याच्या जीवनात अहंकार सर्वोत्तम आहे. त्याला असं वाटतं की माझ्यासारखं कोणीच नाही. राणी सुंदर, हत्तीण, पिल्लं येतात, त्याला म्हणतात नदीत पोहायला जाऊ. पण बायको म्हणते नको, हत्तीण म्हणते नको जायला. नाही म्हणतात, चालायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. कोण काय करत नाही. हत्तीण सांगते त्या तलावामध्ये मगर आहे असं मी ऐकलंय. तू माझ्याकडे बघून तुला असं वाटतं की ती मगर मला काही करू शकेल? विश्वास नाही का नवऱ्यावर? ठीक आहे, सगळे जातात, डुंबतात वगैरे. ती मगर येते आणि त्या हत्तीचा पाय धरते. हत्ती तिला म्हणतो तुला कळत नाही का तू कोणाचा पाय धरलेला आहेस? तू गजराजाचा पाय धरलेला आहेस. मी जर भिरकवलं तर कुठं जाऊन पडशील, पाय सोड माझा. ती मगर काही सोडत नाही. हत्तीला कळत नाही आपण पाण्यात आहोत आणि पाण्यामध्ये मगर पाण्यात असते, त्यामुळं तो भाग हा तिच्या आवाक्यातला असतो. तिची तिथं शक्ती चालणारी असते. हत्ती काय जलचर प्राणी नाही, त्यामुळे त्याची शक्ती कशी चालेल? पण वल्गना तर केली. पण वल्गना करून प्रयत्न केला तर अजून नाही, ती मगर अजून ओढायला लागली, कारण ती पाण्यात होती. हत्ती 3 दिवस झाले. हत्तीण म्हणते बघा मी तुम्हाला सांगितलं होतं. शेवटी 3 दिवस झाल्यानंतर, 1 दिवस झाल्यानंतर मुलांना भूक लागते. ते हत्तीण सांगते तुम्ही जा, तुम्ही जंगलात जाऊन काहीतरी खा आणि घरी राहा. हे काल्पनिक घर तुम्हाला मी सांगतोय लक्षात देण्यासाठी. हत्तीण थांबते 1 दिवस पत्नी म्हणून. ह्याचाही अहंकार कमी होत नाही. ह्या मगरीला मारल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही. पण त्याला कळत नाही की आपण अजूनच खोलात जातोय. दुसऱ्या दिवशी हत्तीण म्हणते की नाही मी पण जाते. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं ह्या गोष्टी इथे यायलाच नको, तरी तुम्ही स्वतःचा अहमभावाने इथं आम्हाला घेऊन आलात आणि आता स्वतः संकटात अडकलात आणि आम्हालाही अडकवलं. मी बाहेर जाते. भगवंतानी इथं सांगितलं की मनुष्य जन्म घेताना एकटाच येतो, एकटाच जातो, तसं कोणीही नसतं. ही प्रत्येक उदाहरणं ही शिकवत असतात. हत्ती एकटाच राहतो, पायात मगर ओढत असते, हा पाण्यात असतो. शक्ती तुफान आहे, पण चुकीच्या ठिकाणी पाय टावला, बुडायला लागला, जीव द्यायची वेळ आली. बरं, विष्णूचं आवाहन केलेलं होतं म्हणजे पूर्व पुण्य भरपूर होतं. बाजूची देवदेवता सगळे उभे असतात, कधी हाक मारतोय आणि आम्ही जातोय आणि याला मदत करून बाहेर काढतो. पण हा काही स्वतःच्या अहंकारापोटी कोणाला हाक मारत नाही. कशाला हाक मारायचं, मी काढीन ना बाहेर. देवदेवता म्हणत असतात की ह्यांनी एकदा तरी हाक मारावी आम्हाला, आम्ही मदतीला तयार आहोत. आपण जेव्हा देवतेला आवाहन करतो साधनेमध्ये, ती त्या देवता वाट बघत असतात. त्या इष्ट देवतेला, इष्ट म्हणजे ठरलेल्या देवतेला जे आपण हाक मारतो तेव्हा ती देवता आपल्यासाठी येते. हा सर्वसामान्य भाग झाला. इथंही होत्या पण हाक मारलेली नव्हती. पण विष्णू निघाले, त्याबरोबर
देवीने थांबवलं. तुम्ही कशाला जाताय? तुम्हाला हाक कुठं मारली? स्वतःचा अपमान करून घेता? तुम्हाला काही स्वतःचं काही महत्व वगैरे काही आहे की नाही? तो अहंकारी आहे आणि तुम्ही मदतीला चाललाय. नाव पण घेतलं नाही साधं त्यांनी तुम्हाला तुमचं. तुम्ही कशासाठी? तुमचा संबंधच काय मदत करायचा? विष्णूने देवीला सांगितलं, मी ह्या स्थितीचा, या पृथ्वीवरच्या प्रत्येक स्थितीचा मी स्वामी आहे. ब्रह्मा उत्पत्ती, विष्णू स्थिती आणि महेश शंकर लय, ही खाती आहेत तीन त्यांच्याकडे. देवीला म्हणतो, तुझा राग रास्त आहे, मी समजू शकतो, पण माझ्या कर्तव्यापुढे नाही. त्यांनी मला हाक मारली की नाही मला माहीत नाही, पण या पृथ्वी तलावावरती सर्व व्यक्ती, प्रत्येक जीव मात्र व्यवस्थित राहणं हे माझं कर्तव्य आहे, कारण त्याचा मी स्वामी आहे. गरुडाला आदेश देतो. गरुडाच्या वर आरूढ होऊन विष्णू महाराज तिथे येतात. हत्तीला कळतं विष्णू महाराज आलेत आणि त्याला पूर्व जन्माची सगळी जाणीव होते. सोंडेने त्या याच्या तलावामध्ये असलेलं बाजूला कमळ काढतो आणि ते कमल पुष्प त्या विष्णूला अर्पण करतो. विष्णू प्रसन्न होतो, दोघांनाही बाहेर ओढतो आणि स्वतःच्या सुदर्शन चक्राने त्या मगरीला मारतो. मगरीचे 2 तुकडे करतो, त्याबरोबर पाय सुटतो. जी मगर शाप मुक्त होते, तो गंधर्व शाप मुक्त होतो, नमस्कार करून जातो, उद्धार झाला. आणि हत्तीलाही कळलं की आपण जरी हाक मारली नाही तरी स्थितीचा स्वामी आहे. हे स्तोत्र खूप पॉवरफुल आहे. त्याच्यावरती काल थोडंसं निरूपण केलं होतं की जिथं संकट असतं, मनुष्याला कळत नाही, तिथं परमेश्वर स्वतः त्या सर्व संकटाचा ताबा स्वतःकडे घेतो आणि त्याला त्यातनं वाचवतो. जसं इथं भगवंत श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या बाबतीत होतं. गरजच नव्हती जायची कृष्णाला कोणाकडं, पण गेला. महाभारत वाचताना विचार करत नाही, ह्या राज्यसभेमध्ये विदुर होता का? भगवंत आपण वाचत असतो पुस्तक, पण आपण त्या अनुषंग आध्यात्मिक दृष्ट्या वाचत नाही, म्हणून आपल्याला काही वेळा पुस्तकातलं किंवा ग्रंथातलं लक्षात येत नाही. या युद्धात जेवढे उपस्थित होते हे त्यातले सगळे राजे महाराजे त्या राज्यसभेमध्ये हजर होते, विदुर सोडून. विदुर नव्हता. विदुराला माहितीच होतं की जिथं चुकीची नियत आहे तिथं ह्या गोष्टींचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यापेक्षा आपण भगवंताचा पाहुणचार कसा उत्तम करता येईल ह्याची व्यवस्था करावी. विदुर त्याच्या घरी थांबला होता, तो आला नाही. आणि गंमत अशी होती बघा, महाभारतामध्ये प्रत्येक गोष्टीत विदुर हा दासीपासून झालेला होता, तेवढाच त्याला मान दरबारात होता. त्याचं कारण असं की तो बुद्धिवान होता. तसेच बुद्धीचा वापर केला की त्याला बाजूला करायचे. फक्त कामापुरता मावा, फक्त त्याचा वापर करून घेतला. आणि जेव्हा खरंच निर्णयाची वेळ आली तेव्हा मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते, तेव्हा त्याला बाहेर ठेवला. शकुनीने सांगितलं, ह्याला बोलवू नका. ह्याला बोलवलं तर हा काहीतरी मार्ग काढेल, युद्ध टळेल. आणि आता जर युद्ध टळलं तर दुर्योधना तुला सगळं द्यायला लागेल. पण त्याच्या पाठीमागं दृष्टिकोन काय होता की माझे 1000 मारलेत, घरचे 100 मारलेत, त्याचा मी बदला कधी घेणार. म्हणून त्यांनी ते होऊ दिलं नाही आणि सांगितलं विदुराला बोलवू नको. ज्या प्रत्येक महाभारतातल्या प्रत्येक संकटातनं विदुराच्या फक्त वैचारिकतेने आणि सल्ल्याने हे कौरव वाचले गेले. इथं त्यांनी विदुराचा सल्ला घेतला नाही
आणि इथं भगवंतानी त्याच्यासाठी कुठलं आग्रही धरला नाही. ही कृष्णाची लीला आणि खेळी. त्याला पाहिजेच होतं, हे युद्ध होणं गरजेचं आहे. धर्माची स्थापना करायची तर भगवंताची खेळी आणि भगवंताची रचनाच अशी असते की तो बरोबर सगळं बाजूला करतो. आपण म्हणत असतो ना, आपलं रोजचं जीवन जगताना काही गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या मिळत नाहीत, आणि जर काही वेळ प्राप्त झाल्या तरी मनुष्य सुखी नसतो. कृष्ण अर्जुनाला तेच सांगते. अरे अर्थात मनुष्याचा अर्थ स्वभावच तसा आहे. त्यांनी पहिलं संकट स्वीकारलं पाहिजे आणि निंदा झिडकारली पाहिजे. निंदेमध्ये आनंद, लोकांच्या बद्दल झालेली वाईट गोष्टीमध्ये मनुष्य आनंद जोवर उपभोगतो तोपर्यंत तो सुखी होऊ शकणार नाही. जेव्हा मनुष्याला लक्षात येईल, मनुष्याला कळेल की दुसऱ्याचं दुःख हे माझं दुःख आहे आणि दुसऱ्याचा आनंद त्याच्यात जर मी सहभागी झालो तर द्विगुणित होऊ शकतं, ही भावना आणि हे आचरण जेव्हा सर्वसामान्य मनुष्याला येईल तेव्हा मनुष्य उत्तम मार्गावर चाललंय असं समजायला हरकत नाही, जे इथं होताना दिसत नाही. एखादी आंब्याची पेटी आणतो आपण घरी, आंब्याचा सीझन चालू आहे, आंब्याची पेटी आणतो घरात. त्याच वेळी नेमका एखादा जण येतो आपल्याबरोबर, आपण ते आंबे काढत असतो तेव्हा पेटीतनं आपण आणलेले असतात. उदाहरण सांगतो, 1000 रुपये डझनाने आणलेले असतात आणि आपल्याकडं तेव्हाच कोणतरी आपला मित्र येतो. अरे वा, कसे घेतले? 1000 काय सांगतो? मी काल आणले, 700 रुपयाने आणले. तो म्हणतो, आता ज्याच्याकडे 1000 रुपयाने असतात तर म्हणतो अरे काय, शेवटी फरक असतो ना. आम्ही हे देवगडचे मागवले, माल चांगला आहे. जसा 700 वाला असतं त्याला, जो त्यांनी आंबा घेतलेला असतो त्याला असं वाटतं की मी चुकीचं आणले का, माझा आणलेला आंबा खराब असेल का, आणि त्याला उत्कंठा लागते की ह्याचा 1000 वाला माल काय तो बघावा. आणि तो म्हणतो बघू, आणि मग तो 1000 रुपयेवाला जो असतो तो शेखेनी त्यातला तो आंबा काढतो आणि म्हणतो हे बघ, वास घेऊन बघ. तर तो 700 रुपयेवाला असतो, तो वास घेतो, तो म्हणतो अरे खरंच की फरक आहे. मग म्हटलं मी सांगितलं होतं ना, 300 रुपयाकडे तुम्ही लोक बघता आणि चांगली क्वालिटी घालवता, म्हणून खावं ते चांगलं खावं, हे तो त्याला वरती अक्कल शिकवतो. आणि गंमत अशी होते, ह्याला दुःख होतं 700 रुपयाला. हा माझी न बोलता किंवा बोलून लाजच काढतोय, म्हणजे मी 700 रुपयाचा घेतला म्हणजे कचराच घेतला असंच बोलतोय. आणि दुसरा आंबा तो 1000 वाला काढतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो आंबा लागलेला आहे. तर तो अरे आंबा खराब निघाला, अस्वस्थ होतो. 1000 दिलेत, बाजारात 700ला मिळतात, मी 1000 दिलेत. लगेच त्याला फोन करतो, तुम्ही पाठवलेली पेटी आंबा खराब निघाला. मग तिकडनं तो म्हणतो, एखादं निघू शकतो, होऊ शकतं असं, आम्ही काय बघून पॅक करत नाही, तसे आले तसे तुम्हाला दिलेले. आता 1000 रुपयाचा ज्याचा असतो त्याला दुःख वाटतं, एक आंबा वाया गेला. मी 1000 रुपयाचा मागवला, आत्ता माझी टिमकी वाजवली आमचा देवगडचा, आणि 700 वाला लगेच त्याची जागा घेतो. बघ, मी म्हटलं की आमचे सगळे चांगले निघाले. अर्थ काय? निंदा. भगवंत अर्जुनाला तेच सांगते, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मनुष्य जेव्हा निंदा करायला लागतो तेव्हा त्याचा उत्कर्ष थांबतो. युद्धभूमीमध्ये ही जी तू सगळ्यांची निंदा करतोयस, भगवंताचं म्हणणं काय, अर्जुन काय म्हणतोय, ह्यांना मी कसं मारू? भगवान श्रीकृष्ण त्याला निंदा म्हणतात, आदर नाही म्हणत, त्याला निंदा म्हणतायत. तू कशाची निंदा करतोयस? निंदनीय शब्द कसा तयार झालाय? निंदनीय अवस्था.
ही अशी तयार होते. निंदा, स्तुती आणि निंदा या दोन गोष्टी आहेत, शब्द आहेत. मनुष्य स्तुती कधी मनाने करत नाही, निंदा मात्र मनापासून करत असतो. कोणाला चांगलं म्हणायचं म्हटलं की मनुष्याच्या जीवावर येतं, पण निंदा म्हटलं की तो त्यातले अजून ॲडिशन शब्द टाकतो आणि त्याच्यामध्ये त्याची निंदा करतो. हा सर्वसाधारण मनुष्याचा स्वभाव आहे. भगवंत अर्जुनाला हेच सांगतात, तू निंदा करतोयस त्यांची. आपण मनामध्ये आपला विचार येईल, म्हणजे त्यांचं प्रेम म्हणतो, ह्याला भगवान निंदा कसं काय म्हणताय त्याला? द्रोणाचार्यांची निंदा करते. निंदा म्हणजे वाईट कृती झाली, एखाद्याची निंदा करू नये, नावं ठेवू नये त्याला. भगवंत म्हणतात, अर्जुना दृष्टिकोन बघ. अरे जे वाईट आहे ते तुला दिसत नाही, त्या वाईटामध्ये तुला त्यांचे चांगले गुण दिसत आहेत, म्हणजे ते वाईट तू स्वीकारतोयस, ही निंदा आहे. आपण एखादी मनुष्य व्यक्ती वाईट असते, त्या वाईट असणाऱ्या माणसाला तुम्ही वाईट नाही त्याला चांगलं म्हणता, त्यातले चांगले गुण शोधता. आणि मनात का शोधतात? तर आपल्याला वाटतं की आपण पण असं असायला पाहिजे. वाईट गुण त्याचे विसरतो. भगवंत ह्याला निंदा म्हणतात. त्यांची निंदा करतोयस, द्रोणाचार्यांची निंदा करतोय, ते स्वार्थाने बसलेत. अरे म्हणजे तुझं अनुमोदन आहे त्याला. निंदा म्हणजे गुरुला ठेवलेली नावं. आपण एखाद्याला म्हणतो, अरे तू त्यातला नाहीयेस तरी तू तसा वागतोयस, ही त्याची केलेली निंदा आहे. गुरुद्रोण तुम्ही तसे नाही आहात. अर्जुनाला माहीत नव्हतं आपल्या गुरूंच्या मागच्या वैचारिकता काय आहे, म्हणून तर त्याचं जे वर्णन जे करत होता की यांना कसं मारू एवढ्यात माझे गुरु असून, त्याला भगवंत निंदा म्हणतायत. म्हणून निंदा दोन प्रकारे होते. निंदनीय ही अवस्था असते आणि निंदा ही चांगली पण असते आणि वाईट पण असते. अर्जुनाला सांगताना म्हणते की तू परिस्थिती स्वीकार. मनुष्य आलेली परिस्थिती स्वीकारत नाही. थोडा कमजोरपणा आला तर लगेच त्याला वाटतं की नाही मी श्रेष्ठ आहे, आणि तो त्याला ते आलेल्या परिस्थितीला बाजूला टाकतो. शकुनीला पायाची आलेलं दुखणं, पाय त्याचा तो लंगडा होता, हे बापानी मारलेलं लाकडाचा फाळ होता, पण तोच फाळ निंदनीय नव्हता, वंदनीय होता त्याच्यासाठी. की हे विसरू नकोस. जेव्हा पाय टाकशील ना, लोक म्हणतील ना लंगडत चाललंय, बघतील, तेव्हा तुला लक्षात येईल आपल्याला काय करायचं ते. हे लक्षात ठेवायचं. पण मनुष्य हे स्वीकारत नाही. आपण एखादा हात चालत नसेल, लंगडत असेल, तर हा लंगडा आहे, हा पांगळा आहे, बोलून मोकळा होतो. पण भगवंत सांगतात, ही निंदा मनुष्याला भोगाला कारणीभूत ठरते. जो मनुष्य, जी व्यक्ती समाजातील व्यक्तींचं अस्तित्व, त्याची हालचाल, त्याचे गुण दोष स्वीकारून घेतो, स्वीकारतो, तो सर्वोत्तम आहे. आपण अनुषंगाने फक्त चांगलंच गेलं तर अर्जुना, जीवनामध्ये फक्त चांगल्या गोष्टी घ्यायच्या नसतात, तर वाईट पण घ्यायचं असतं. वाईट गोष्टी घेण्यासाठी तुला त्या कळणं गरजेचं आहे. म्हणून कोणी विषाची चव घेत नाही, पण विष कशाला म्हणतात हे तुला माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याचा वापर तुला अस्त्रामध्ये करायलाच आहे. एखादी गोष्ट आपल्याला आपण माहिती कधीच करून घेत नाही. रिव्हॉल्वर कोणी म्हटलं तर कसं कोणी घेईल का? सहज मिळेल. पण संरक्षणासाठी त्याचा वापर होतो एवढं माणसाला माहिती असतं. भगवंत अर्जुनाला सांगताय की स्थिती आणि परिस्थिती, मनुष्य निंदा करतो म्हणून त्याच्यातले स्वतःतले भोग वाढवतो, आणि आज तूही निंदा करून स्वतःतले भोग वाढवतोयस. ह्या शकुनीबद्दल तुला एक असा भाग होतो की त्याच्या पायाचं तोंड कसं मारणार आहे का? हा उतरू शकत नाही खाली नीट, युद्धामध्ये चालू शकत नाही, ह्याला मी कसं मारणार? भगवंत सांगतात
परिस्थितीचा विचार कर. एखाद्या गोष्टीचं आता हल्ली पोट फाडतात आणि सोनं स्मगलिंग करतात. त्याच्यावर जर तुम्हाला जर करुणा वाटायला लागली तर कसं काय व्हायचं की याचं पोट फाडलेलं आहे, त्याचा तुम्ही दुरुपयोग करता ना. मग भगवंता इथं सांगता, अर्जुन भगवंताला सांगतो, मग भगवंता खरं निंदा आणि माया मी ओळखायची कशी? हे तू जग निर्माण करताना एवढं मायाचं केलेलं आहेस, या सर्व गोष्टी तूच अशा प्रकारे उत्पन्न करतोस आणि मनुष्याच्या समोर आणतोस. एवढा मनुष्य बुद्धिवान नसतो की त्याला कळतील की माया काय आहे आणि वास्तव काय आहे. म्हणून मग भगवंत सांगतात की म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला भोग हे देतच असतो. तापलेला तवा समोर ठेवलेला आहे, जोवर त्याला हात लावत नाही तोपर्यंत कळत नाही. तवा थोडाच सांगतो, बाहेरचा सूर्य तपतय कळतो, पण अदृश्य स्थिती काय? गॅसवरचा तापलेला तवा तो काही लाल होत नाही, काही त्याच्यामध्ये होत नाही. पण काही नसताना जर चुकून हात लागला तर हात भासतो, हात पोळतो. म्हणजे अदृश्य अवस्था ही दृश्य स्वरूपात जेव्हा येते आणि ती शरीराला मनाला स्पर्श करते तेव्हा वेदनेचा जन्म होतो. मग ती वेदना तेव्हा तुम्हाला कळते. आपण म्हणतो कोणी ठेवला तवा गरम, तो म्हणतो मी ठेवला, तुला अक्कल नव्हती का? गरम होती. कळणार कसं? स्पर्श केला नाही तोपर्यंत. म्हणून अर्जुना भोग दिलेत. प्रत्येक मनुष्याला भोग एवढ्यासाठीच दिलेत, माझी प्राप्ती सहज नाही आहे. साधनेने पण आहे आणि भोगातनं पण आहे. मला कसं निवडायचं, माझ्याजवळ कसं यायचं, हे त्या प्रत्येक माणसाने ठरवायचं असतं. म्हणून करुणा पाहिजे. आपल्याला जर आपण ज्या अवस्थेतनं जातो तसं ते करुणा जर आपल्या मनामध्ये नसेल तर मनुष्य नीट जगू शकत नाही. एक उदाहरण सांगतो. एका सोसायटीमध्ये एक पेट शॉप निघतं. सगळी छोटी कुत्र्यांची पिल्लं विकत असतात. एक मुलगा येतो, तो बघतो किंवा कुत्र्यांची पिल्लं मिळतात तिथं पेट शॉपमध्ये येतो आणि सगळीकडे बघतो. सगळी बारीक बारीक पिल्लं असतात. त्या मालकाला विचारतो, काका केवढ्याची आहेत? ते सांगतो 2000, 3000, 4000. त्याला शक्यच नसतं, पण ह्याच्याकडे 100 रुपये असतात. तो म्हणतो, काका मी तुम्हाला 100 रुपये देतो, मी जरा ह्याच्याशी खेळू का? तर म्हणतो 100 रुपयाची काय आवश्यकता नाही, तू खेळू शकतोस, तू खेळ, काही अडचण नाही. आणि तो खेळायला लागतो. आणि त्याच्या लक्षात येतं की एक पिल्लू कोपऱ्यात बसलेलं आहे, सुंदर पिल्लू कोपऱ्यात बसलेलं आहे. तर म्हणतो, काका हे का नाही खेळत आहे? तर ते आपलं बघितल्यासारखं करतात आणि दुर्लक्ष करतात. परत तो मुलगा विचारतो, काका तुम्ही हा पिल्लू का नाही खेळत आहे? हे का इकडे येत नाहीये? ते सांगतं ते एका पायाने लंगडं आहे, त्याला चालताच येत नाही, म्हणून ते एका जागेवर बसू नये. त्याचा काही उपयोग नाही. तू यांच्याशी खेळ, त्याच्याकडे लक्ष देऊ नको, त्याचा काही उपयोग नाही. तो मुलगा म्हणतो, काका मला ते पिल्लू विकत द्या, मी तुम्हाला 2-4 हप्त्यामध्ये पैसे देतो. तो दुकानदार म्हणतो, हे घेऊन तू काय करणार? माणसं येताना इथं पिल्लं बघताना उत्तम बघून घेऊन जातात आणि हे कशाला तू घेतोस? जे निरुपयोगी आहे, त्याचा काही उपयोग नाही. त्याचा पाय म्हणजे घरी नेलंस की त्याची शुश्रूषा करणं तर तुला वेळ जाणार. तुला त्याच्या खेळण्यापासून काही आनंद आहे ना, काही त्याच्यापासून तू घेऊ शकतोस, काही नाही. कशाला ही व्याज म्हणले डोक्यामध्ये घेऊन जातोस? त्याच्यापेक्षा चांगलं नाही, मी तुला कमी किंमत करून देतो. म्हणतो, नाही मला तेच पाहिजे. मी पैसे मात्र तुम्हाला मी थोडे तो घरी जातो, त्याची पिकी बँक उघडतो, त्यातनं जेवढे पैसे आहेत तेवढे येतो, त्यांना सांगतो हे एवढे पैसे आहेत, उरलेले तुम्ही विश्वास ठेवा, मी तुम्हाला. तो व्यापारी म्हणतो, काय घेऊन जा म्हटलं, एवढे पैसे दिलेत ना तेवढे बास आहेत, ह्याचा काहीही उपयोग नाही, हे आयुष्यात चालणार नाही, हे लंगडच आहे. फक्त यांच्याबरोबर आले, मला नाही म्हणता येत नाही, कुठं सोडता येत नाही, म्हणून त्याला तिथं सांभाळलेलं. यांच्याबरोबर
खायला घालतो तेवढं माझंच नुकसान आहे. तो मुलगा त्या कुत्र्याला म्हणतो मी घेऊन जाऊ याला, तो म्हणतो घेऊन जा. तो म्हणतो थांबा 1 मिनिट. आणि तो स्वतःचा डावा पाय वर करून दाखवतो मुलगा. त्याचाही डावा पाय कृत्रिम असतो. तो म्हणतो काका, माझ्याही आई वडिलांनी जर मला, मी लंगडा आहे म्हणून जर लहानपणी फेकलं असतं तर मी आत्ता असं नसतो. माझ्यामध्ये कुठली तरी उणीव आहे म्हणून मला बाजूला करणं हे योग्य नाही. मी प्रेम ही भावना जर त्याला दिली तर त्यातनं मार्ग निघू शकतो. भगवान अर्जुनाला ते सांगतात. जीवनामध्ये अशी लंगड्या पायाची अवस्था माणसाची कोणाचीही कधीही येऊ शकते, पण त्याच्यात जर तुम्ही त्याला मदत केली नाहीत, साथ दिली नाहीत, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर तुम्ही बदलला नाही तर ही अवस्था तुमच्याही नशिबी येऊ शकते. कारण प्रत्येक गोष्ट शिकवणं हे माझं कामच आहे. मला हा भोग का, असं मनुष्याला प्रश्न पडतो. तर मला भोग का, कारण त्याचं तुम्हाला जाणीव नाही. हे ज्ञान तुम्हाला भगवंत देत आहे. पावसाची नुसतीच अपेक्षा करतो मग, पण पडलेल्या पावसामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं, ते दारापर्यंत आलं तर मनुष्याला वाटतं की किती पाऊस झाला, नको तो पाऊस. दारात आणि घरात सगळा चिखल झाला, धुतलेली गाडी सगळी खराब झाली, रस्त्यातनं जाता येता येत नाही, सगळे कपडे खराब झाले. स्वार्थाचा विचार. पण परिस्थिती काय आहे हे मनुष्य समजून घेत नाही. म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतात की मनुष्याने परिस्थिती समजून त्याच्यात स्वतःला सामावून घेतलं पाहिजे. आलेला पूर हा काय कायमचा वर्षभर राहणार नाहीये, 2 दिवस राहणार आहे. नदी काही एका जागी राहणार नाहीये, ती प्रवाहितच आहे. तसं जीवन प्रवाहित आहे. कितीही उत्तम गोष्ट असते, नदीला काहीच घेणं नसतं. पूर आला की त्याला नदीला असं करतं का ते, ही गोष्ट ही कार इम्पोर्टेड आहे, हिला बाजूला करा, ही मारुती आहे, हिला वाहून जाऊ दे, कधीच नाही. तिच्यामध्ये जे येतं ते घेऊन जातं पुढं. मनुष्य जीवन असंच आहे. आपला प्रवाह असा पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्याबरोबर पुढं घेऊन जाता आली पाहिजे, पण कशात अडकलं नाही पाहिजे. नदी कधीही अडकून बसत नाही. 4 दिवसांनी परत स्वतःच्या मूळ स्वरूपात येते. आणि जो विध्वंस होतो, मग घरात पाणी होतं, चिखल होतो, सगळ्या गोष्टी होतात. हे मनुष्याचं जीवन आहे. आपल्या जीवनात सुद्धा गोष्टी घडतात. आपल्या जवळची व्यक्ती जाते, आपल्याला हळहळ होते की असं काय झालं. पण हे निसर्गाचं असलेलं चक्र आहे. भगवंतांनी सांगितलंय तू दृष्टिकोन बदल. अर्जुना, समाजाकडं, युद्धाकडं, समोरच्या माणसाकडं आणि स्वतःकडं बघायचा दृष्टिकोन बदल. मनुष्य जेव्हा स्वतःकडं पाहायचा दृष्टिकोन बदलतो तेव्हाच त्याला बाह्य दृष्टी दिसते. म्हणून अंतर्दृष्टी, अंतर्मन ओळखणं किंवा अंतर्मनामध्ये आपण स्थिर असणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते स्थिरता नसते तोपर्यंत अस्वस्थता राहते. अर्जुन हिचा अस्वस्थच आहे, युद्ध करत नाही म्हणजे अस्वस्थताचाच भाग आहे. पण कृष्ण सांगतात स्वस्थ पाहिजे मनात. बाण सोडताना जर तुझ्या मनात अस्थिरता असेल तर तो बाण लागणार नाही. आणि बाण लागला नाही तर तुझं काही नाही रे, पण लोक तुला नाव ठेवतील. एवढा माशाचा डोळा फोडणारा समोर अख्खा माणूस असून दिसून त्याला त्याचा बाण मारता आलं नाही का, तर मनाची अवस्था. मनुष्याची मनाची अवस्था ज्यावेळी ढासळते तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर अंधारी निर्माण होते. त्याला काहीही दिसत नाही. वस्तुस्थिती आहे जी अर्जुनाची झाली होती. भगवंत एक एक गुण, एक एक धागा मोकळा करून त्याला सांगतात. जिथं निंदा आहे तिथं मनुष्यानी लक्ष घालणं गरजेचं आहे. इथं का निंदा होतीये,
निंदनीय अवस्था कशामुळे निर्माण झाली, या अवस्थेकडे पाहायचा दृष्टिकोन पाहिजे. समोरच्यांचा युद्धाचा कौरवांची अवस्था ही निंदनीय आहे आणि तुमची वंदनीय आहे असं तुला अर्जुन वाटतं का? की तुमची अवस्था वंदनीय आहे? नाही वाटत. ते तयार आहेत. गर्भगळीत तू झालायस. गर्भगळीत तुझ्यातला वैचारिकता गर्भगळीत झालेली आहे. मनुष्य गर्भगळीत कसा होतो? हालचालींनी पण होतो, कृतींनी पण होतो आणि मनाने पण होतो. इथं अर्जुन मनाने गर्भगळीत झालाय. मग पार्थ अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो की ठीक आहे केशव, तू म्हणतोयस ते ठीक आहे, पण स्वतःमध्ये मी झाकून बघायचं आणि माझी वैचारिकता, माझी आत्मिक स्थिती, आत्मिक बल हे कसं वाढलं पाहिजे, कसं वाढवायचं माणसाने? त्याला काहीतरी मार्ग असेल ना. जर ह्या समोर असलेल्या गुरुद्रोण, आचार्य द्रोण, ज्यांच्याकडनं मी धनुर्विद्या शिकलो, ह्यांच्यातले अवगुण मला कळत नाहीयेत, मला दिसत नाहीयेत. तू मागं म्हटला होतास आपण चांगलं बघावं, वाईट गळून पडतं. याचं काय? याचं उत्तर काय? मी त्यांच्यातलं चांगलं बघितलं म्हणून माझ्या मनामध्ये भावना उत्पन्न झाल्या. मग केशव, माझं चुकलं काय? माझ्या आचार्यांप्रती जर माझा आदर असेल तर तो मी अनादर ठेवायचा का? ज्या भीष्माचार्यांनी मला हाताला चालायला शिकवलं, त्यांनी कडेवर नेलं, त्यांनी मला धडे दिले, हे त्यांचे चांगले गुण मी कांडोळा करायचे का? भगवंत हसतात आणि अर्जुनाला म्हणतात खरंच आहे तुझं म्हणणं, तुला कळत नाही हाच मोठा भाग आहे. अवस्था कितीही उत्तम असो, गुण कितीही उत्तम असो, पण तो अवगुणात जेव्हा मिसळतो तेव्हा त्याचा नाश होतो. ज्यांची तू स्तुती करतोय हे सर्व त्या दलात आहेत जिथं फक्त आणि फक्त दलदल आणि अवगुण आहेत. त्यांच्या स्वार्थीपणाचा तू विचार केलाच नाहीस. मग त्यांनी त्यांच्या केशव मला उत्तर दे, जर त्यांचा माझ्या गुरूंचा जर अपमान झाला असेल स्वतःचा आणि त्या अपमान बदला घेण्यासाठी त्यांना जर हा मार्ग मिळाला असेल युद्धाचा आणि त्यांची संधी ते का सोडतील? जीवनामध्ये मनुष्याला जर अशी संधी मिळाली जर सोडली तर ती चुकीची आहे का? भगवंत अर्जुनाला म्हणतात अगदी तुझं बरोबर आहे. मग इथं त्यांची कर्तबगारी कुठे आहे? जो दुसऱ्यावर अवलंबून असतो आणि दुसऱ्यांच्या तव्यावरती जो भाकरी भाजतो तो उत्तम स्वयंपाक करणारा कसा म्हणायचा? त्याची चूल त्यांनी स्वतःच उभी केली पाहिजे, स्वतःच लाकडं जंगलातनं गोळा केली पाहिजे. मांडणी काय आहे, कष्ट काय आहे हे त्याला कळलं पाहिजे. हे इथं आयत्या गोष्टींवरती स्वतःची पोळी भाजतायत. आयतं मिळतंय त्यांना. तुम्हाला सगळ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं मान्य आहे, मग त्यांनी स्वतंत्र युद्ध करावं, स्वतंत्र आवाहन करावं, तेव्हा त्याला ते मान्य येतील. पण त्यांनी तसं केलं नाहीये. हे ह्या संधीमध्ये स्वतःची संधी शोधतायत. जो मनुष्य दुसऱ्याच्या जीवनामध्ये चाललेल्या गोष्टींमध्ये स्वतःची संधी शोधतो तो शिक्षेस पात्र ठरतो. कारण ती संधी उत्तम आहे का वाईट आहे हा मनुष्य विचार करत नाही. अध्यात्मामध्ये चालताना गुरुची ओळख, परमात्म्याची ओळख करून घेताना त्या गुरूने तुम्हाला जर परमात्म्याची चुकीची ओळख करून दिली तर तुम्ही ते एवढं निश्चित आहे की तुम्ही एकाग्रतेने त्या गुरुला स्वाधीन झालात, पण तुम्हाला जे शिक्षण मिळालं, जी विद्या मिळाली ही चुकीची मिळाली. म्हणून अर्जुना डोळे उघडून ठेवून जगतामध्ये जगायला शिकलं पाहिजे. समोर जे दिसतंय हे सत्य आहे हे मानणं म्हणजे स्वतःमध्ये कुठेतरी कमजोरी आहे हे कायम लक्षात ठेव. आपण जसं म्हणतो ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. मग काय दिसतं आणि काय नसतं हे माणसाला स्वतःलाच माहिती असतं.
म्हण तर आहे, पण त्याचा अर्थ काय? समोर प्राप्त आहे, पण मला अजून त्यातलं दिसत नाही. अर्जुनाला भगवंत प्राप्ती आहे, पण तो दाखवत नाहीये की तू प्राप्त आहेस. अजून त्याला त्याच्याकडनं सगळं घ्यायचं आहे. आणि भगवंत पण आनंदाने द्यायला तयार आहेत, कारण दोघांनाही माहिती आहे की आपलं संभाषण थांबलं की युद्धच चालू आहे. इथं भगवंत ह्या ओवीमध्ये 34व्या ओवीमध्ये सांगतात, अर्जुना, स्वत्वची ओळख जेव्हा झाली, त्याच्यामध्ये स्वत्वची निंदा काय आहे, मी निंदनीय आहे का वंदनीय आहे, हे मनुष्याने स्वतः शोधलं पाहिजे, स्वतःच शोधलं पाहिजे. जोपर्यंत त्याला स्वतःला अनुभूती येत नाही तोपर्यंत तो करुणा दाखवू शकत नाही. प्रेमाची भावना स्वतःमध्ये जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत तो प्रेमभाव प्रकट करू शकत नाही. रागाची भावना जोपर्यंत त्याच्या मनामध्ये रुजत नाही तोपर्यंत तो राग प्रदर्शित करू शकत नाही. फक्त या सर्वाचं नियंत्रण हवं. अर्जुन भगवंताला सांगतात, केशवा, स्वतःची निंदा, स्वतःतली निंदा, स्वतःतलं वंदन आणि स्वतःची वंदनीय स्थिती ही जगताना खरंच गरजेची आहे का? तसं जर असेल तर मनुष्य जीवन जगताना त्यांनी कुठल्या मुख्य गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत की ज्यांनी त्याचं जीवन समृद्ध आणि सुखी होईल? असं काही आहे का? आणि भगवंत त्या अर्जुनाला उत्तर देतात की स्वत्व आणि निंदनीय कसं जगावं, निंदनीय कसं जगावं हे सांगतायत. आपला शत्रू असतो, पाकिस्तान आपला शत्रू आहे. आपली निंदा जेव्हा होते तेव्हा कळतं त्यांना राग आलाय. एखादी व्यक्ती आपली निंदा करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपला उत्कर्ष, आपण किती उत्तम आणि व्यवस्थित मार्गे चाललेलो आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. मग निंदा म्हणजे काय हे भगवंत काय सांगतात ते आपण पुढच्या भागात बघू. श्रीराम.